नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। मावळ तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि सगळ्यांचंच लक्ष असलेल्या वराळे पंचायत समितीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या घड्याळाचा गजर वाजताना दिसतोय। या ठिकाणी हा गजर वाजवण्याचा चमत्कार घडवलेले उमेदवार म्हणजेच राजेंद्र गुलाबजी कडलक हे आपल्यासोबत आहेत। राजेंद्र भाऊ, एक ऐतिहासिक विजय आपण मिळवलेला आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? नमस्कार। आमच्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांनी जे मावळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा नामदार अजितदादा पवार यांचं जे 10-12 दिवसापूर्वी जे निधन झालं, त्या निधनाच्या नंतर जे अण्णांनी सांगितलं की प्रचार आपला एकदम शांततेत करायचा आणि जनतेला आवाहन केलं की जनतेने हे इलेक्शन हातात घ्यावा आणि जनतेने या इलेक्शनचा कौल द्यावा। अण्णांच्या विकास कामाच्या जोरावरती आज 15-0 मावळ तालुक्यामध्ये हे इलेक्शन झालेलं आहे। ऐतिहासिक इलेक्शन मावळमध्ये झालेलं आहे, एवढंच मी सांगू शकतो। ऐतिहासिक विजय संपूर्ण मावळ तालुक्यात मिळवलेला आहे। मात्र तुमच्या समोर तगडं आव्हान होतं, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, अनेक घडामोडी पडद्या मागं पडद्या पुढे देखील घडल्या, मात्र एक विजयश्री तुम्ही स्वतः खेचून आणली, चांगलं मताधिक्य घेतलेलं आहे। तुमच्या या विजयाबद्दल काय सांगाल, जो तुम्ही तुमच्या घरात मिळवलेला आहे? ज्या दिवशी मी तयारी चालू केली त्या दिवशी लोकांनी ठरवलं होतं की 100% विजय आपलाच होता। गावात देखील आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन बसलो होतो, प्रत्येक घरात गाठीबिटी घेतल्या होत्या। सर्वांनी सांगितलं होतं तिकीट तुम्हाला भेटणार आहे 100% आणि विजय तुमचाच आहे। प्रत्येक जनतेने, प्रत्येक गावातल्या महिला असेल, तरुण सहकारी असेल, माझे वडीलधारी मंडळी असेल, सगळ्यांना आमच्या उमेदवाराची उत्सुकता होती आणि त्याच हिशोबाने सर्वांनी काम केलं। सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। शेवटी ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं, पंचायत समितीचा सदस्य बनवलं, त्या सर्वच मतदारांचे एकूणच तुमच्या वराळे पंचायत समिती गणातील एकूण सर्व मतदारांसाठी काय संदेश द्याल? ज्या माता भगिनींनी, तरुण सहकाऱ्यांनी आणि वडीलधारी मंडळींनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाच्या पुढं येणाऱ्या 5 वर्षात प्रत्येक माणसाचा काही ना काही अडचणी, प्रश्न सोडवण्यात मी 100% पुढं जाईल आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करेल। धन्यवाद भाऊ।